मौव्याकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडल्या प्रकरणासंदर्भात आंदोलन होणार आहे आणि छत्रपती शाहू महाराज मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व ते करणार आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। महाराज, अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली होती, काय म्हणणं आहे आपलं? दुर्दैवी घटना झाली असं व्हायला नको पाहिलं आणि जे झालंय ते बरोबरच नाही सगळं। परंतु आज आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात माफी मागताना त्यांनी सावरकरांचा देखील उल्लेख केलेला होता। आपल्याला जे घडलंय त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो फक्त सध्या। आज आंदोलन होतंय, तुम्ही नेतृत्व करणार आहात का आंदोलनाचं? नाही, नेतृत्व जे विकास आघाडीचे करतील नेते सगळे, मी त्यात सहभागी जास्तीत जास्त होईल। परंतु विरोधक म्हणतात ते या सगळ्या प्रकरणासंदर्भात राजकारण होतंय। आम्ही माफी तर मागितलेली आहे, परंतु महाविकास आघाडीचे लोक राजकारण करतात या सगळ्या बाबतीत। ते काही मला माहीत नाही, पण सगळ्यांना आपले आपले विचार मांडायचा अधिकार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परंतु या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आता भाजप देखील आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहे। दिलंच पाहिजे त्यांनी सुद्धा। खरं तर आपण पाहिलं की छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरचे खासदार आहेत काँग्रेस पक्षातून, ते देखील या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करण्याकरता मुंबईमध्ये पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सकाळी 10 वाजता मवियाचं आंदोलन जे आहे ते जोडे मारो आंदोलन हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे। या संपूर्ण आंदोलनामध्ये मवियाचे तिन्ही प्रमुख नेते अर्थात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आणि आज या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप देखील आंदोलन करणार आहे। त्यामुळे आज कोणत्या घडामोडी होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।